नमस्कार. शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शरयूज किचनमध्ये आपण मस्त मस्त पदार्थ बघत असतो. तर आपण आज बघणार आहोत म्हैसूर बोंडा आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी नीर पीनट चटणी. तर आता आपण म्हैसूर बोंड्याचं बॅटर तयार करायला घेऊया. सगळ्यात प्रथम एका बाउलमध्ये पसरट बाउलमध्ये मी दही घेतलेलं आहे. हे दही थोडंसं ना आंबट असलं पाहिजे. त्यामध्ये आपण बेकिंग सोडा घालतोय. सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि हे चांगलं फेटून घ्यायचं. त्यांनी काय होणार आहे, आपलं दही फुलणार आहे. असं दही फुलले की आपण त्यामध्ये मैदा घालणार आहोत. दही छान फुललेलं आहे, त्यामध्ये आपण मैदा घालणार आहोत. सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता मैदा पण चांगला हलवून घेणार आहोत. आता इथं मात्र आपण हाताचा वापर करायचा आहे, कारण आपल्याला हे बॅटर खूप फेटायचं आहे. पाणी घालून हे बॅटर खूप हलवून घ्यायचं. म्हणजे आपले वड्यासारखं पीठ बनायला पाहिजे, हलकं पीठ व्हायला पाहिजे. असे हे छान बॅटर एकसारखे हलवून घ्यायचे. बॅटर हलकं व्हायला पाहिजे. यामध्ये बबल निर्माण होतात, त्यामुळे आपला बोंडा एकदम हलका आणि जाळीदार होणार आहे. तर आता हे बॅटर एक 5 ते 10 मिनटं झाकून ठेवूया. मुलांना डब्यात देण्यासाठी अतिशय छान खाऊ. गरम गरम तो उत्कृष्ट लागतो. त्याचबरोबर गार झाल्यावर सुद्धा हा बोंडा खूप छान लागतो. तर आता आपण चटणी करायला घेऊया. नीर पीनट चटणी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला शेंगदाणे घ्यायचे. हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे. ह्याचं पण प्रमाण तुम्हाला देते. त्याचबरोबर ओलं खोबरं घ्यायचं आहे. चिंच घालायची, मिरची आणि आलं आपल्या आवडीनुसार, किती तिखट आवडतं त्यानुसार मिरची आणि आलं घाला. त्याचबरोबर कोथिंबीर आणि मीठ, चवीनुसार मीठ घालायचं. त्यामध्ये तुम्ही पुन्हा मीठ टेस्ट करून बघू शकता. आणि पाणी घालून ही चटणी छान फिरवून घ्यायची. आपली अशी नीर पीनट चटणी तयार झालेली आहे. आता आपण ही एका बाउलमध्ये काढूया आणि वरून त्याला छान मोहरी जिऱ्याचा तडका देऊया. एका पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, हिंग, जिरे आणि थोड्याशा मेथ्या, हे आता तडका करायचा आहे. आता ह्यामध्ये हे सगळं चटकलं की कढीपत्ता घालायचा आहे. गॅस बंद करून ही फोडणी आपण केलेल्या चटणीमध्ये घालायची. अतिशय चवीला छान अशी चटणी होते. आपलं आता हे 5 ते 10 मिनटं आपण बॅटर ठेवलं होतं. छान फुललेलं आहे, हलकं झालेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कढीपत्ता, हे सगळं छान मिक्स करायचं आणि पुन्हा एकसारखं हलवायचं. आता मी ह्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे. आता जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला फुलवायची असते तेव्हा मीठ हे शेवटी घालायचं. त्यामुळं आता मी चवीनुसार त्यामध्ये मीठ घालणार आहे. आणि पुन्हा एकसारखं छान फेटून घेणार आहे. एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम मी मोठी ठेवलेली आहे. जेव्हा बोंडे सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि सोडून झाले की मग मीडियम करून बोंडे तळून घ्यायचे. हाताला थोडं पाणी लावायचं आणि मग एक एक बोंडा त्यामध्ये सोडायचा. बोंड्याचं पीठ हलकं झालं की बोंडा आपोआप वर तळून येतो.
आपले बोंडे बघा हळूहळू वर यायला लागलेत. माझी गॅसची फ्लेम ही मोठीच आहे. जोपर्यंत सगळे बोंडे घालून होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. सगळे बोंडे वर आले की मगच आपण गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मग बोंडे तळून घ्यायचे. आपले फुलून छान मस्त बोंडे तयार झालेले. आता हे आपण बोंडे छान तळलेले आहेत गुलाबी रंगावर. हे एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया.